शिरोळ शहरातील एका वादग्रस्त मटका किंग नगरसेवकाचे किस्से सध्या चहाच्या टपरीपासून ते चौकाचौकातील गप्पांपर्यंत रंगताना दिसत आहेत। नगरसेवक महाशय जेव्हा जेव्हा चर्चेत येतात तेव्हा एखादा नवा किस्सा नागरिकांच्या कानावर पडत असल्यानं आज काय नवीन हा प्रश्न अनेकांना पडू लागलाय। अलीकडेच एका शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित असताना नगरसेवक महाशयांनी केलेल्या उर्मट वर्तनाची चर्चा काही दिवस रंगली। त्यानंतर एका पत्रकाराच्या अंगावरती धावून जाण्याचा प्रकार, अशा वादामुळे पुन्हा एकदा त्यांचं नाव चर्चेत आलंय। त्यामुळे मटका किंग नगरसेवक महाशयांचे चाहते आणि टीकाकार दोघांनी चर्चेसाठी भरपूर विषय मिळाला। याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रभागातील एका नागरिकानं गमतीने विचारलं, अहो तुमच्या तर रोज बातम्या येत आहेत, त्यावर नगरसेवक महाशयांनी दिलेलं उत्तरही तितकंच रंजक असल्याचं सांगितलं जाते। मी आमच्या नेत्याला विचारलं होतं, त्यांनी सांगितलं घाबरायचं नाही, आमच्याबद्दलही आणि आमदारांच्याबद्दलही बातम्या येतात, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही असं त्यांनी सांगितल्याची चर्चा आहे। त्यामुळे मीही आता लक्ष देत नाही त्याकडं। पण त्याहून गमतीचा भाग म्हणजे पुढे त्यांनी आपल्या वर्तनाचं कारण शुगरची गोळी वेळेवर घेतली नव्हती असं सांगितल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे उपस्थितांमध्ये राजकारणात आता नवीन कारणाचा शोध लागला की काय अशी कुजबूज सुरू झाली आहे। काही जाणकार नागरिकांचं म्हणणं आहे की मोठे नेते, आमदार टीका, विरोध आणि बातम्या शांतपणे सहन करतात, कारण त्यांच्याकडे संयम, नम्रता आणि शालीनता, त्याचबरोबर सुशिक्षित, सुज्ञ, संस्कारी, सुविचारी, यामुळे ते मोठ्या पदापर्यंत पोहोचतात। मात्र कसं बोलावं याचं भान नसणाऱ्या नगरसेवकाला पंतप्रधान झाल्यासारखं वाटतं। हा वादग्रस्त नगरसेवक 2 दिवस चर्चेत आले की स्वतःला मोठे समजू लागतात आणि त्यातूनच अनेकदा विनाकारण वाद निर्माण होतात। असाच हा प्रकार मटका व्यवसायातून मिळालेल्या पैशाच्या जोरावर त्या नगरसेवकाचे कारनामे सुरू आहेत। त्याच्या या साखरेच्या गोष्टीमुळे ठेच लागली तर पायाचा बोट किंवा पाय काढण्याची वेळ येणार, एखादी जखम झाली तरी लवकर बरी होणार नाही हे माहीत असतानाही मटक्यातील पैशाच्या जोरावर एका कार्यक्रमात उद्धटपणे, त्याचबरोबर एखाद्या पत्रकाराच्या अंगावरती धावून जाणं, मारामारीची भाषा करणं हे अंगलट येण्याची शक्यता आहे। त्याच्या या कृत्यामुळे बाकीचे सर्व नगरसेवक नाराज आहेत। नेते मंडळी त्याच्यावर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। सध्या शहरात या नगरसेवकाच्या किस्स्यांची मालिका सुरू असून प्रत्येक नवीन घटनेनंतर नागरिकांमध्ये चर्चेला आणखी उधाण येते। त्यामुळे पुढे आणखी कोणता नवा किस्सा समोर येणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।